सविस्तर बातमी बघूयात। दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीची महारॅली निघणार आहे। तर अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आणि त्याचा निषेध या रॅलीतून व्यक्त करण्यात येणार आहे। दिल्लीमधील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाकडून या महासभेचं आयोजन करण्यात आलंय। या महासभेसाठी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते देखील उपस्थित असतील। दरम्यान आपच्या सभेसाठी उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेत, तर शरद पवार सुद्धा उपस्थित असल्याची सध्या माहिती मिळते। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? आज या रॅलीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या रॅलीमधून आता केजरीवालांच्या अटकेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। काय सध्याची परिस्थिती आहे, काय भावना या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या आहेत? अगदी बरोबर आहे मोहिनी। सकाळी 10 वाजता खरं तर या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। देशभरामध्ये ज्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे त्याविरोधात खरं तर देशभरामधील विरोधक जे आहेत ते एकवटलेलं बघायला मिळते आपल्याला। त्याच अनुषंगानं दिल्लीतील रामलीला मैदानावरती मोठ्या प्रमाणात जे नागरिक जे आहेत ते जमा झाल्याचं बघायला मिळतं। आपण बघू शकतो ही दृश्य जे आहेत अगदी रामलीला मैदानावरती आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाल्याचं बघायला मिळतं। लोकतंत्र बचाव महारॅली अशा पद्धतीचा बॅनर खाली हे सगळे विरोधी पक्ष एकवटल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष असेल किंवा इतर पक्षांचे जे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचं बघायला मिळतं। अरविंद केजरीवाल असेल किंवा दिल्लीचे जे उपमुख्यमंत्री आहेत, माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया, या सगळ्यांच्या अटकेविरोधात हे सगळे जमलेत आपल्याला बघायला मिळतं। आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। आप कहां से आए हो और क्यों आए हो? क्या अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।